नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीडीपीओ बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सीडीपीओ म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. एमपीएससीच्या सरळ सेवा मार्फत ही पदं भरली जातात आणि ह्या वर्षी साधारणपणे एक 2 ते 3 महिन्याच्या अंतराने सीडीपीओच्या जागा एमपीएससी मार्फत निघू शकतात. त्यामुळे आतापासूनच आपल्याला सीडीपीओची तयारी चालू करावी लागेल. गायडन्स ग्रुप यासाठी एक विशेष बॅच चालू करणार आहेच, पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत की सीडीपीओचा एक्झॅक्ट सिलेबस काय आहे तो. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सीडीपीओचे मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नांचा कशा पद्धतीने अनालिसिस आहे ते आणि त्याचा सराव. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सीडीपीओचा सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत, तर लक्ष द्या. आता पाहूया आपण ही जी परीक्षा आहे ही बेसिकली कुठल्या पदासाठी घेतली जाते, तर त्यामध्ये आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी. बेसिकली ह्याला ह्याच नावाने ओळखलं जातं, सीडीपीओ चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. या नावानेच हे पद जास्त फेमस आहे आणि ह्या परीक्षेला ह्याच नावाने आपण साधारणपणे मुलं ओळखतात. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त म्हणजे असिस्टंट कमिशनर, परिवीक्षा अधीक्षक म्हणजे प्रोबेशन ऑफिसर. आता ही जी परीक्षा आहे ही गट अ गटात येईल. सामान्य राज्य सेवा जनरल स्टेट सर्व्हिस कॅटेगरीतील ही ग्रेड ए ची सर्व्हिस आहे आणि ह्याचमुळे अनेक राज्यसेवेचा अभ्यास करणारी, एमपीएससीचा अभ्यास करणारी मुलं या परीक्षेसाठी जास्त उत्सुक असतात आणि तेवढीच कॉम्पिटिशन राहते या परीक्षेला. पण या परीक्षेचं स्वरूप ग्रेड ए असलं तरी सुद्धा थोडं सोपं आहे राज्यसेवेपेक्षा. कशा पद्धतीने बघू आपण की याला 2 पेपर असतात. पहिल्यांदा लेखी परीक्षा आपल्याला द्यावी लागते आणि नंतर मुलाखत द्यावी लागते. लेखी परीक्षा सुद्धा 100 गुणांची असते आणि मुलाखत सुद्धा 100 गुणांची असते. पण याची मेरिट कशी लागणार, याच्या मेरिटकडे जर आपण गेलो तर पुढच्या पॉइंटकडे लक्ष द्या. बघा, याच्या प्रश्नांचा जो दर्जा आहे, याच्या अभ्यासक्रमाचा जो दर्जा आहे, प्रश्नपत्रिका जो दर्जा आहे, हा पदवी आहे. म्हणजे एखाद्या ग्रॅज्युएट मुलाची जेवढी कॅपॅसिटी हवी समजून घेण्याची, अभ्यास करण्याची, प्रश्न समजून घेण्याची, ती पदवी असणार आहे. हा पेपर पूर्णपणे मराठी माध्यमातूनच असणार आहे, त्यामुळे मराठी आवश्यक आहे. अनेक इंग्लिश मध्ये अभ्यास करणारी जी मुलं आहेत इंग्लिश माध्यमातून, ती मराठीला व्यर्थ समजतात किंवा ते प्रयत्नही करत नाहीत, त्यांच्यासाठी ही परीक्षा कठीण जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण एमपीएससी करतो म्हटल्यानंतर मराठी भाषा ही आपल्याला लिहिता, वाचता आणि समजता आली पाहिजे, तरच अशा सारख्या परीक्षा आपल्या पास होऊ शकतात. त्याचं माध्यम मराठी असणार आहे. जो काही पेपर आहे हा वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू पद्धतीने असणार आहे. रायटिंग मध्ये कुठेच हे आन्सर नसणार आहेत. एमपीएससीचं हे सगळ्यात जास्त एक वैशिष्ट्य आहे की पूर्ण एमपीएससीची जी प्रोसेस आहे, प्रिलिमिनरी, मेन्स असेल, काही असेल किंवा कुठल्याही परीक्षा असतील, त्या मोस्टली वस्तुनिष्ठ प्रकारच्याच असतात. त्याच्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला परफेक्शनची खूप गरज असते, स्पेसिफिकेशनची खूप गरज असते, तरच ह्या परीक्षा आपल्याला पास करता येतात. ह्या लेखी परीक्षेमध्ये एकूण 100 गुणांची ही परीक्षा आणि एकूण 100 प्रश्न असतात. म्हणजे एका प्रश्नासाठी आपल्याला 1 मार्क असतो. वेळ आहे 1 तास, म्हणजे साधारण 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स सोडवायचे असतात. मग आता हे क्वेश्चन्स कुठल्या बेसवरती विचारले जातात, तर आपण ते सिलेबस काय सांगतो ते पाहूया. कारण अनेकांचा गैरसमज असा असतो की एमपीएससी म्हणजे काय, ते जीके किंवा फक्त हिस्ट्री, जिओग्राफी. तर तसं नसतं. प्रत्येक परीक्षेचा एक अभ्यासक्रम एमपीएससीने डिसाईड केलेला आहे. तो अभ्यासक्रम आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. इव्हन कुठलीही परीक्षा पास करण्यासाठी हा पहिला टप्पा असतो आणि तोच टप्पा आता आपण पाहूया. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, विसरू नका. चला जाऊया पुढे. हा टप्पा पाहण्याच्या अगोदर एक मुद्दा मी अधोरेखित करतो आणि एक इम्पॉर्टंट आहे हा मुद्दा लक्षात ठेवा की या परीक्षेची जी मेरिट लागणार आहे ही म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी, म्हणजे जी फायनल मेरिट लागणार आहे, ज्या आधारावरती आपल्याला ती पोस्ट मिळते, अलॉट होते, ती फक्त, हा शब्द लक्षात ठेवा, फक्त. कारण अनेक परीक्षा ज्या एमपीएससी असतात त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू यांचे मार्क एकत्रित पकडले जातात. ठीक आहे. मात्र सीडीपीओ ची जी परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्ही जी आधी परीक्षा दिलेली आहे रिटर्न,
त्यातून जी मुलं मेरिटमध्ये येतील तीच मुलाखतीला प्राप्त होतील आणि मुलाखतीमधून मग जी फायनल मेरिट निघेल ती फक्त आणि फक्त मुलाखतीच्या आधारावरतीच म्हणजे गुणांवरतीच निघेल. त्यामुळे पहिल्यांदा मुलाखतीला पोहोचण्यासाठी रिटन एक्झाम क्लिअर करणं गरजेचं आहे, जी की MCQ बेस आहे. रिटन एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्ही मुलाखतीला जाणार आणि मुलाखतीमध्ये जे मार्क पडणार त्या आधारावरती मेरिट लागणार आणि त्या बेसवरती पोस्ट मिळणार आहे. सो हे लक्षात ठेवा, मी इथे अंडरलाईन केलेले फक्त मुलाखतीच्या गुणांवर अंतिम गुणवत्ता यादी आधारित राहील. सो हा खूप महत्वाचं वाक्य आहे, विसरू नका. आता येऊया आपण अभ्यासक्रमाकडे. अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये बघायचं गेलं तर पहिला घटक, ठीक आहे, पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये ते 4 गोष्टी विचारणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कायद्याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. माहिती अधिकार कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. हा डिटेलमध्ये आपल्याला वाचून समजून घ्यावा लागेल. त्यातले सर्व बारकावे आपल्याला माहिती पाहिजेत आणि ते पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे बेसिक कम्प्युटर बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला हवी. IT-च्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ज्या काही बेसिक इन्फॉर्मेशन असतात ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो कम्प्युटर आणि IT. थर्ड आहे, ज्याच्यामध्ये थर्ड सेक्शन मध्ये आहे जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, ज्याला आपण म्हणतो करंट अफेअर्स. सो चालू घडामोडी साधारणपणे 1 वर्षाच्या ज्या चालू घडामोडी असतात त्या बेसवरच हे प्रश्न येतात. राजकीय, आता हे कुठल्या बेसवरती ते विचारतील करंट अफेअर्स, तर राजकीय चालू घडामोडी, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक. आता एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला जनरली 1 वर्षापर्यंतचे करंट अफेअर्स आपल्याला करायचे. ते जर केलं तर साधारण हा सेक्शन आपला कंप्लीट होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न. बुद्धिमापन म्हणजे आपण जे स्कॉलरशिपच्या एक्झामिनेशनला शाळेमध्ये देतो परीक्षा, त्याला लॉजिकल रिझनिंग, मेंटल ॲबिलिटी ह्या नावाने पण ओळखलं जातं. ते प्रश्न असतात हे. त्याला काही लोक गणित म्हणून संबोधतात, पण गणितापेक्षा हा पाठ थोडासा वेगळा असतो. याला मेंटल ॲबिलिटी असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये बुद्धिमापन विषयक प्रश्न असं आपण म्हणतो. याचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो की तुम्ही एखादी गोष्ट किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकता याचीच कॅपॅसिटी ह्या प्रश्नांमध्ये घेतली जाते. प्रश्न अशा स्वरूपाचे असणार आहेत. हे मी नाही सांगत आहे, हे सिलेबस सांगतोय, कारण इथे हे वाक्यच दिलेलं आहे की उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो याच बेसवरती हे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, तर हा एक सेक्शन झाला. आता येऊया सेकंड सेक्शन मध्ये. सेकंड सेक्शन मध्ये ते प्रश्न विचारतायत विभागाच्या विषयी संबंधित. लक्षात ठेवा, म्हणजे आता ही जी परीक्षा आहे हा जनरल विभाग झाला की बेसिक सगळं बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला हवी. आणि आता ही जर चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसरची परीक्षा आहे तर ह्या संदर्भामधलेच प्रश्न आपल्याला येणार आहेत. मग आपण एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा जर मला चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर व्हायचं आहे, तर त्या विषयाशी संबंधित असं किती डीप अभ्यास करावा लागेल मला. तर त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे. एक म्हणजे भारतीय राज्यघटना, पण पूर्ण भारतीय राज्यघटना करायची गरज आहे का? नाही. भारतीय राज्यघटनेतील अशा काही तरतुदी, घटनात्मक तरतुदी म्हणजे काही इम्पॉर्टंट आर्टिकल, काही इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स, सुधारणा, काही इम्पॉर्टंट पार्ट हे आपल्याला बघायचे जे स्पेसिफिकली महिला आणि बालक यांच्या संदर्भातील आहेत. सो आपल्याला पूर्ण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असा पार्ट पहिल्यांदा त्यातून काढावा लागेल जे महिला आणि बाल विकास याच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण ठरतात आणि त्याचाच अभ्यास करावा लागेल रादर दॅन पूर्ण राज्यघटना. त्याच्यानंतर समाजकार्य, मग सामाजिक कार्य महाराष्ट्रातलं आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं समाज सुधारक, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्यांचं कार्य, त्यांनी काय प्रबोधन केलं आणि त्यांच्यामुळे काय सामाजिक आणि सांस्कृतिक बदल झाले. त्यामुळे समाज सुधारक हा एक घेऊया, हा पाठ घेऊया आपण समाज सुधारक. तर लक्षात ठेवा समाज सुधारक. नंतर हा जो काय तिसरा जो ह्यातला सब घटक आहे ह्याच्यामध्ये सिंपल लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम्स विचारलेल्या आहेत. ह्याच्या पुढच्या प्रत्येक सेक्शन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर बघा, महिला बाल विकासाचे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे स्कीम, प्रोग्राम, मिशन्स म्हणजे गव्हर्नमेंट कुठल्या कशाच्या साह्याने या बाल विकास आणि महिला विकासासाठी कुठली धोरणं राबवतोय, कुठल्या योजना राबवतोय. त्या योजना एक बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट CDPO ऑफिसर म्हणून आपल्याला माहिती असायलाच हव्यात.
हाच त्यामागचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि म्हणून कारण त्या योजनांचीच अंमलबजावणी हे या पदाचं मुख्य काम असतं आणि म्हणून त्यांनी मेजर सेक्शन मध्ये आपल्याला ह्याच्या स्कीम्स प्रोग्राम आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये हा तिसरा सेक्शन बघा, महिला बाल विकासाचे राष्ट्रीय कार्यक्रम, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे की खूप साऱ्या गव्हर्नमेंट स्कीम प्रोग्राम असतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य बाल धोरण, महिला धोरण, बालकां म्हणजे महाराष्ट्राचं महिला धोरण, बालकांसाठी राष्ट्रीय सदन, सहस्त्र विकास उद्दिष्ट कार्यक्रम ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हणतो आपण, आता त्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये कन्वर्ट केलंय ते, नंतर संयुक्त राष्ट्राचा अहवाल, युनायटेड नेशनचा अहवाल 2012चा जो कशा संदर्भात आहे, महिला आणि बालक यांच्या संदर्भातील बालकांचे हक्क या संदर्भामध्ये युनायटेड नेशनचं कन्व्हेन्शन आहे. सो हा आपल्याला स्पेसिफिक थोडासा करून जावा लागतो कारण यांनी मेन्शन केलेलं आहे. सिलेबसच्या बाहेरचं काही अभ्यास नाही केला तरी एखाद वेळेस चालू शकतं, मात्र जे सिलेबस मध्ये घटक दिलेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कंप्लीट करावेच लागतील. त्याच्यानंतर आहे त्यातला सेक्शन 4, याच्यामध्ये जे काही महिला आणि बालविकासाच्या संदर्भामध्ये कायदे दिलेले आहेत किंवा जे अधिकार दिलेले आहेत त्यांची अंमलबजावणी नाही झाली तर आपण कोणाकडे दाद मागतो, तर न्यायालय, आणि न्यायालयाच्या पेक्षा अजून काही आयोग आपण बनवलेले आहेत ज्याला घटनात्मक किंवा कायदे ज्याला आपण स्टॅट्युटरी म्हणजे वैधानिक आयोग असं आपण त्याला म्हणतो. तर त्या आयोगांबद्दल आपल्याला या 4थ्या घटकामध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये मानवी हक्क आयोग, ह्युमन राईट कमिशन, राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोग, वुमन्स कमिशन, नॅशनल वुमन कमिशन आणि स्टेट वुमन्स कमिशन, बाल हक्क आयोग, चाइल्ड राईट कमिशन्स, हे 3 आपल्याला विचारणार आहेत असते. सो हे 3 आयोग काहीही करून करायचे आहेत. ह्याच्यामध्ये काय वाचायचं हे स्पेसिफिक दिलेलं आहे. यांच्यात स्थापना माहिती पाहिजेत, यांचे कार्य, यांचे अधिकार आणि त्यांचा कार्यकाळ काय असतो. सो त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे की काय वाचायचं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती वाचायचं. नंतर आहे 5वा बाल विकास राष्ट्रीय योजना. मी तुम्हाला सांगितलं योजना आणि पुरस्कार यांच्या संदर्भामध्ये कुठले महत्वाचे पुरस्कार आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा देशाच्या तर्फे म्हणजे भारत सरकारतर्फे दिले जातात ते आपल्याला माहिती असायला हवेत. त्याची लिस्ट आपल्याला काढावी लागेल आणि ते अभ्यास करावे लागतील. सेक्शन 6 मध्ये त्यांनी दिलेलं आहे की महिला बाल विकास विभाग राबवण्यात येणारे कायदे आणि अधिनियम. सो ह्या सेक्शन मध्ये लक्षात ठेवा आपल्याला करायचं आहे कायद्याचा अभ्यास. मग कुठले कायदे स्पेसिफिक करायचे जे महिला आणि बाल यांच्या संदर्भातले असतील. ठीक आहे. सो कायदे अधिनियम हा एक पॉइंट लक्षात ठेवा. पॉइंट 7 मध्ये आहे महिला बालकांचा हक्क संरक्षणाबाबत शासनातील इतर विभागाची. बघा आता महिला बाल विकासाच्या संदर्भात त्यांनी लिहिलं, आता ह्या संदर्भामध्ये इतर विभागाची भूमिका, ह्याच्यामध्ये हा सेक्शन आपण अंडरलाईन करूया ज्याच्यामध्ये स्पेसिफिक त्यांनी दिले की पोलीस विभागाची काय रोल आहे, काय भूमिका आहे, आरोग्य विभागाची काय भूमिका आहे आणि आरोग्य विभागाने आतापर्यंत महिला आणि बाल या दोघांसाठीही त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कुठल्या योजना आणलेल्या आहेत, कुठल्या योजना या आपण ज्याला म्हणूया की खूप महत्वाच्या मानल्या जातात. नंतर अशासकीय संस्था म्हणजे एनजीओज ज्या महत्वपूर्ण काम करत आहेत, ज्यांना मोठमोठे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, ज्या फेमस आहेत या संदर्भात काम करणार, त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. मग त्या राष्ट्रीय स्वरूपाच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील. आणि स्वयंसेवी संस्था. आता पुढचा पॉइंट आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत म्हणजे आता ही योजना जी आहे या योजनेचा आपल्याला खूप डिटेल अभ्यास करावा लागेल, ज्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की हा जो एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे या फ्लॅगशिप प्रोग्रामच्या अंतर्गत काय विचारणार आहेत ते. तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरिता योजना ज्याला सबला योजना असं म्हणतात ही योजना, पाळणाघर किशोरी शक्ती योजना आणि SNF पूरक पोषण आहार कार्यक्रम. सो हे आपल्याला यातली पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बारकाव्याने हे वाचावं लागेल, वरवर इन्फॉर्मेशन असून नाही चालणार. 9वा पॉइंट आहे महिला बाल विकासाच्या विकास संदर्भात केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर कुठकुठल्या योजना ज्या राबवल्या जातात त्यांच्यासाठी प्रशासकीय रचना. लक्षात ठेवा की कशा पद्धतीने ते ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ह्याच्यामध्ये हा पॉइंट मी हायलाइट करतोय. प्रशासकीय रचना म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आपल्याला विचारतील की ग्रामीण भागामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर कसं असतं, या योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी तालुक्यामध्ये कसं असतं, जिल्हा लेवलला कसं असतं, राज्य लेवलला कसं असतं आणि केंद्रामध्ये हे कोण करतं. तर लक्षात ठेवा प्रशासकीय रचना हा याचा हायलाइटेड पॉइंट आहे. आता पुढे
गृहविज्ञान आणि पोषण हे इम्पॉर्टंट आहे की पोषण आहार कार्यक्रम त्या संदर्भात प्रश्न येतील आपल्याला. ठीक आहे, थोडस होम सायन्स बद्दल काही पॉइंट येतात, जास्त डीप नाही पण बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला होम सायन्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कारण होम सायन्स आणि पोषण मूल्य ह्याचा खूप जवळचा संबंध आहे आणि ह्याचा डायरेक्ट संबंध येतो आपल्याकडच्या आरोग्य व्यवस्थेशी, महिला आणि बालविकासाच्या संदर्भात. त्यामुळे हा पॉइंट वरती प्रश्न खूप सारे दिसून येतात. मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कुठल्या टॉपिक वरती कसे प्रश्न येतात हे आपण डिस्कस करणार आहोतच, तर विसरू नका. पुढचा आहे 11 पॉइंट, बालकांच्या गरजा. म्हणजे आता आपण थोडस एका पुढच्या लेवलला जाऊन अभ्यास करावा लागतो त्याच्यामध्ये की बालकांच्या गरजा, बालकांच्या विकासाचे विविध पैलू, म्हणजे 3 महिन्याचं म्हणजे काय प्रोग्रेस होतो, मग कुठल्या महिन्यामध्ये कुठला प्रोग्रेस होतो, ह्या अशा पद्धतीने ते बघावं लागतं. कारण बालविकासाच्या जर तुम्ही डिटेलमध्ये सिलेबस पुस्तकांमधून बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कारण त्याचा संबंध आरोग्य व्यवस्थेशी आहे, त्या आरोग्याशी आहे, त्या मुलाच्या हेल्थशी आहे. कारण एखादा मुलगा एखाद्या एज मध्ये जर ते काम किंवा ऍक्टिव्हिटी करत नसेल तर त्याला हेल्दी समजलं जात नाही. त्यामुळे तसं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि इथेही तुम्हाला दिसतंय की शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक या विकासाचे विविध पैलू आपल्याला विचारतील. आणि बालकांच्या विकासाच्या उद्भवणाऱ्या मुख्य समस्या, तर लक्षात ठेवा हा पॉइंट आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट साठी इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे 12वा पॉइंट, बालकांचे सामान्य रोग, त्यांच्या आजारांविषयी, त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहे, आणि जो सगळ्यात महत्व आहे चाइल्ड मोर्टॅलिटी, इन्फंट मोर्टॅलिटी, ही जी आपल्याकडचे प्रमुख प्रश्न आहे ज्याला अर्भक मृत्यू म्हणतात, त्याची कारणं काय आहेत. पूर्वशालेय शिक्षण, नंतर पुढचा पॉइंट आहे पूर्वशालेय शिक्षणाचे. आता येऊया प्रायमरी एज्युकेशन कडे, जे की खूप महत्वाचं असतं चाइल्ड डेव्हलपमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. तर मग शिशु शाळा म्हणजे केजी ज्याला आपण म्हणतो, मॉन्टेसरी, बालवाडी, शिशु विहार, विकासवाडी, डे केअर सेंटर, पाळणा घर, अंगणवाडी, या डिटेलमध्ये ह्या सगळ्या योजना किंवा ह्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवं. यातले काही प्रश्न असे विचारले गेलेले आहेत की बालवाडीचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, उद्दिष्ट काय असतं, 1, 2, 3, 4. त्यामुळे हे बेसिक आपल्याला माहिती असायला हवं. ठीक आहे, ह्याला होतं पूर्वशालेय शिक्षण, म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या अगोदरचा टप्पा. नंतर आहे पौगंडावस्थेतील मुली आणि त्यांच्या विकासाचे विविध पैलू. पॉइंट 15 आहे महाराष्ट्रातील बालकांची आरोग्य, पोषण, शिक्षण, दुर्बलता आणि मुलींची सध्याची स्थिती काय आहे याच्यावरती, म्हणजे ह्याच्यावरती करंट जे काही रिपोर्ट्स असतील गव्हर्नमेंटचे, त्या गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट्स वरती हे प्रश्न असतील. तर ओव्हरऑल पाहायला गेलं तर एकूण ह्या 15 सेक्शन्स वरती मिळून, हे 15 सेक्शन्स आणि हे आधीचे 4 सेक्शन, साधारण 19 ते 20 सेक्शन्स वरती मिळून आपल्याला 100 प्रश्न येणार आहेत. बरोबर आहे. आणि ह्या 100 प्रश्नांना 100 गुण असणार आहेत. तर अशा पद्धतीने हा सिलेबस आहे. सिलेबस बराच मोठा आहे, त्या मानाने प्रश्नांची संख्या कमी आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण जर स्कोर केला तरच आपल्याला मुलाखतीचा कॉल येऊ शकतो. आणि मग मुलाखतीमध्ये आपण चांगलं परफॉर्म केलं, चांगले गुण मिळवले, तरच आपल्याला फायनल पोस्ट मिळू शकते. तर ह्यासाठी वेळ न दडवता आपल्याला आतापासूनच प्रिपरेशन करायची आहे. गायडन्स ग्रुप सोबत प्रिपरेशन तुम्ही लवकरात लवकर चालू करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत हे पाहूया. तर आत्ताच आपण सिलेबस डिस्कशन बघितलं सीडीपीओचं. तर लवकरच अभ्यासाला सुरुवात करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सीडीपीओच्या मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणार आहोत आणि काही महत्वाचे प्रश्न सुद्धा आपण अभ्यासाला पुढच्या व्हिडिओपासून घेणार आहोत. तर ही सिरीज मिस करू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.